अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल दॅट इज कोरिन पायलट. खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा. आणि हो, माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता दॅट इज पायलट कृतज्ञ. आहे माझं हॉटेल. सो अमेझिंग अँड ब्युटिफुल. एकदम प्राईम लोकेशनवर आहे पतोंगच्या. दिस इज द पतोंग मेन रोड. आणि आली आहे पुन्हा एकदा फुकेतला. तर ही आहे माझी बेडरूम आणि हा आहे बाथरूम त्याचा. तर तुम्हाला पहिला बेडरूम दाखवते. तर ही आहे बेडरूम, दॅट्स माय रूम. आणि इथे मस्त पूल व्ह्यू आहे. असा आहे, दॅट्स अ ह्यूज पूल. तर सकाळी जाईन त्या स्विमिंग पूलमध्ये. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज कोरिन पायलट. हाय, शी इज माय फ्रेंड. बोल, इंट्रोड्यूस कर. I'm Shruti and I'm taking her to see Bangla Street today. So we are exploring nightlife in Phuket today. Let's go party hard. And I'm hoping that Illusion is open or Sugar. And we're gonna Party hard. Let's go. Hello. कॅन यू इमॅजिन, रात्रीचे इकडे 2 वाजलेले आहेत आणि पूर्ण स्ट्रीटवर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. सगळे रेस्टॉरंट्स, पब्स, बार्स ओपन आहेत एवढ्या रात्रीसुद्धा. आणि हे रात्रभर चालू राहतं.
येते याची वाट बघते मी आली आता फूड मसाज करायला. थायलंडला यायचं म्हणजे माझा मसाज फॉर शुअर असतो. आता वाजलेत रात्रीचे 3 इकडे आणि आले मसाज करायला. फूड मसाज. लेट्स गेट स्टार्ट. सुरात पाऊस पडायला लागला. फूड मसाज करायला बसले लेट्स गेट स्टार्ट. झालाय आमचा मसाज. वाव. मसाज एवढा रिलॅक्सिंग असतो. पूर्ण नस रिलीफ करतात. कसला तरी बाम लावलाय माझ्या पायांना. सॉलिड झोमतात. गुड मॉर्निंग. झालं म्हणजे सकाळ आता 1 वाजला येतात दुपारचा. आणि काल सकाळी 5 वाजता आली आहे. इथली नाईट लाईफ जी आहे ती बघितली मी. फर्स्ट टाईम फुकेटमध्ये मी नाईट लाईफ बघितली. आय ऑलवेज जस्ट रोम अराउंड द फुकेट, पण मी नाईट लाईफ नव्हती बघितली. इट्स क्रेझी. लुक ॲट द मॉर्निंग आउटसाइड. मस्त मला पूलमध्ये जायचं होतं बट इट्स रेनिंग. काय सुंदर क्लायमेट आहे तिथे. ब्युटिफुल. वाव. असं ढगं खाली आले आहेत आणि छान वाटतं एवढं. भारी आहे. लेट्स मेक अ कॉफी. चहामध्ये टाकायचं आहे. लेट्स मेक इट. Fruits, I just love Thai fruits, and my favorite is my passion fruit. खूप yummy लागतं. So I'm all set. हे मी घातलंय denim shorts, crop top आणि boots. We are all set to head out. जाऊया फुकेट एक्सप्लोर. युजली हे अम्ब्रेलाज रूममध्येच असतात बिकॉज इथे कधीही पाऊस पडतो. आता पाऊस थांबलेला आहे. बाहेर पडले आम्ही. ते ग्रॅब टॅक्सी बघूया. नाही तर असे हे टुकटुक पण असतात. तर टुकटुक grandmother's name is Blossom. So. अरे वा. You have seen that? Once I've seen it. But hardly I sat for like 30 minutes practically. बीच साईडला हॉटेल आहे जेवायला. बँड प्रेम लेट्स गो. पूर्ण बीच साईडच्या रोडवरून आलो आम्ही. रेस्टॉरंट इज द बीच व्यू रेस्टॉरंट. तर इथे ओनली थाय फूड मिळतं
आणि फक्त थाय फूड खाण्यासाठी मी इथे आली आहे. ऑथेंटिक थाय क्युझिन. बघूया इथे काय काय मिळतंय. खूप सुंदर दिसते असं. You want nothing? नोट. बरंच काही आम्ही मागवलं. हे आहे ते कोलंबे आहे, दॅट इज प्रॉन्स आणि मस्त असे कुरकुरीत आहे. हे आहे स्क्विड म्हणजेच माकल्या, ते असे पीनट बटरमध्ये बनवले आहेत. आणि हे आहे फ्राईड राईस, बट सी फूड फ्राईड राईस आहे. त्यामध्ये प्रॉन्स, माकल्या आणि बरंच काय काय आहे, फिश. आणि हा असा मस्त व्ह्यू. हिअर इज जस्ट अमेझिंग. मला सर्वात जास्त हे स्क्वीड आवडले जे आम्ही ऑर्डर केले. व्हॉट यू लाईक? I love the squids. आम्हाला दोघांना पण Oh yeah, I also खूप like आवडले. those prawns. या Oh yeah. प्रॉन्स पण छान होते. स्क्विड तर एकदम अमेझिंग, आउट ऑफ द वर्ल्ड. आणि त्याचा फ्लेवर समथिंग डिफरंट ना, एकदम छान फ्लेवर आहे त्याचा. It's got peanut sauce. पीनट सॉस आहे. वाव, Yummy. यमी यमी. आणि आम्ही मस्त एन्जॉय करतोय विथ दिस व्ह्यू ऑफ फुकेट. असं मस्त असं ब्लू सी ग्रीन वॉटर आहे पाठीमागे. विथ दिस अमेझिंग व्ह्यू वी आर एन्जॉयिंग अवर लंच ब्रंच. सगळ्या प्लेट्सवर फुकेट आयलंड म्हणून लिहिलेलं आहे. मँगो विथ स्टिकी राईस अँड कोकोनट. हे आहे थायलंडचं फेमस स्वीट डिश, थाय स्टिकी राईस विथ मँगो अँड कोकोनट मिल्क, जे मी एव्हरी टाईम फुकेटला आल्यावर खातेच खाते. तरी पार्सल पण करते, टेकअवे करते, इंडियामध्ये आणून खाते. तर जेवढी आहे एवढं खाल्लं आहे. स्वीट तर ऑसम, अमेझिंग. पाऊस चालू होईल आता इथे. शिट, काय भारी वाटतं इथे. एनी टाईम म्हणजे आता मी 13 टाईम्स इथे आली आहे, पण मला बिलकुल सुद्धा कंटाळा नाही तिथे यायला. आणि अजून इथे किती वेळा आली तरी मला बिलकुल कंटाळा नाही. आणि आय लव दिस प्लेस सो मच. तर इथे असे रिसॉर्ट्स पण खूप भारी भारी आहेत सगळीकडे. अँड दॅट इज द बान रिन. हां, हे होतं ते रेस्टॉरंट. काल रात्री तुम्हाला मी स्ट्रीट दाखवलेली आणि ही दिवसा अशी दिसते स्ट्रीट. मस्त क्लायमेट झालेलं आहे इथे. काय ऑसम. घेते मी फणस इथला. थायलंडचा फणस बघूया कसा लागतोय.